सुस्वागतम. बिल्वाज हँडमेडमध्ये स्वागत. बाजारात 150 ते 200 रुपयांना जी MDFची रांगोळी मिळते ती कशी करायची ते पाहू. ती अगदी 20 ते 25 रुपयामध्ये आपण तयार करू शकतो. आधी मी इथे कागद घेतलेला आहे आणि चौरस कापून घेते. आता या कागदाला आधी आडवी घडी घालते, मग पुन्हा एक घडी घालून पुन्हा एक चौकोन तयार करते. त्याला अजून 2 घड्या घालायच्या आणि मग त्यावर डिझाईन काढून आपण ते कापून घेणार आहोत. लहानपणी मी आणि माझी मैत्रीण वर्तमानपत्राच्या कागदाच्या अशाच घड्या घालून खूप सुंदर सुंदर डिझाईन्स तयार करायचो. आता त्याचाच उपयोग मोठेपणी रांगोळी करायला होतोय बघा. या घड्या घातल्यानंतर आता डिझाईन काढून घेते आणि ते कापून घेते. घडी उलगडल्यानंतर बघा किती सुंदर डिझाईन तयार झालंय. उघडून घेते, नीट पसरवून त्याला सरळ करून घेते. बाजारामध्ये 12 ते 15 रुपयाला एक फोम शीट मिळते. ही फोम शीट रांगोळीसाठी वापरते आहे. मी ग्लिटर फोम शीट वापरते आहे. यावर मागल्या बाजूनी ती कापलेली रांगोळी ठेवून ती चिटकवून घेते, जेणेकरून कापताना ती हलणार नाही. मास्किंग टेपनी पूर्ण रांगोळी चिटकवून घेते आणि नंतर कटरनी कापून घेते. रांगोळी कापून झाली आहे. आता ही चिटकवण्यासाठी एक खोक्याचा डब्बा घेतला आहे. त्यावर ताटलीने गोल आखून घेते आणि तो कापून घेते. त्यावर आपण ही कापलेली फोम शीट चिटकवणार आहोत आणि मग तयार होईल आपली रेडी रंगोली. फोम शीटला मागल्या बाजूने फेविकॉल लावून घेते आणि व्यवस्थित लावून त्यानंतर ती पुठ्ठ्यावर चिटकवून घेते. यासाठी पुठ्ठ्याच्या ऐवजी MDF बोर्डचा पण आपण वापर करू शकतो. बाजारामध्ये मिळणारी रेडी रांगोळी अशीच MDF बोर्डवर तयार केलेली असते, परंतु ही
ही रांगोळी ही छान टिकते आणि स्वस्तात तयार होते, त्यामुळे मी पुठ्ठ्यावर तयार करते आहे. शीट थोडी आकाराला छोटी असल्यामुळे ही एक पाकळी मी वेगळी कापून मग त्यावर चिटकवते आहे. बघा किती झटपट तयार झाली आपली रेडी रांगोळी. आता यात आपले आवडते रंग भरायचे आणि मस्त आपल्या अंगणात सजवायचे. रंग भरत असताना रांगोळी जर फोम शीटवर सांडली तर एका ब्रशनी थोडी जट तयार रांगोळी तुम्हाला दरवेळी वेगवेगळे रंग वापरूनही वापरता येईल. आपलं काम झाल्यानंतर रांगोळीचे रंग झटकून टाकायचे आणि ब्रशनी थोडीशी ती स्वच्छ करून घ्यायची आणि जपून पुढल्या वेळेकरता ठेवून द्यायची. करायला सोपी, पैशाला स्वस्त आणि दिसायला सुंदर अशी ही रांगोळी तुम्हाला आवडली की नाही ते नक्की कळवा. धन्यवाद.